आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे आता मुंबईकडे कूच करत आहेत, कसं पाहताय? मला असं वाटतं की मराठा आरक्षणावर जरांगे पाटील सातत्यानं लढत आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, हे प्रश्न त्या समूहाला बोलून सरकारने सोडवले पाहिजे. सरकार हे प्रश्न सोडवत नाही, म्हणून हे समूह त्या दिशेनं मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत. आणि या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, असंतोषाचा भडका उडू नये आणि एकमेकांचे जीव जाऊ नयेत, रक्तपात होऊ नये, याची काळजी जर का सरकारला असली तर सरकारने तातडीनं या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये जो काही लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल, कोणतेही समूह, कोणालाही रस्त्यावर उतरायचा शौक नसतो, पण असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे, या सगळ्या समूहांना बोलून त्या विषयावरचा मार्ग सरकारने काढावा, अशी सरकारला आमची हात जोडून विनंती आहे. माझं तर प्रामाणिक मत आहे की मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, सगळं मंत्रिमंडळ इथं पाहिजे होतं याच्यावर, पण दुर्दैवाने यातले कोणतेही मंत्री आज बांधावर आलेले नाही आहेत. त्यामुळे शेतकरी एकटा पडल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. सरकार आपल्या सोबत नाही अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. सरकारचे काम असं असतं की शेतकऱ्यांना हिंमत हरवू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, बांधावर जाऊन त्यांना धीर देणं, त्यांना आधार देणं, त्यांना हिंमत देणं आणि त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होणं आणि त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं हे सरकारचं काम आहे. पण दुर्दैवाने हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही, हिताचं नाही अशी भावना, एकटेपणाची भावना आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झाली आहे. म्हणून पोळ्याच्या दिवशी 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, हे त्याचंच द्योतक आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नाही, असा आहे, तो त्यांचा व्यक्तिगत खाजगी जीवनातला प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. कुणी काय खावं, कुणी काय खाऊ नये याच्याबद्दल आता सरकारने ठरवू नये किंवा आम्ही पण ठरवू नये. प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात कोण काय खातो, कसा राहतो, हे त्याचं व्यक्तिगत प्रश्न असतो. त्याच्यामुळं तो काही सार्वजनिक प्रश्न होऊ शकत नाही, त्याच्यावर बोलणं काही मला उचित वाटत नाही. जयंती मोठा उत्साह साजरी करा आज जयंती. नाही, नितेश राणे साहेबांना माझी विनंती आहे की त्यांना वराह जयंती साजरी करायची असेल तर आमच्या शेतामध्ये जंगलातले अनेक रानडुकरं येतात आणि आमच्या शेती पिकांचं नुकसान करतात. हे सगळे रानडुकरं आणि आमच्या गावात फिरणारे डुकरं घेऊन त्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये ठेवावेत आणि रोज सकाळी त्या रानडुकराची आणि डुकराची पूजा करावी. आमचा शेती पिकांचं होणारं नुकसान तरी टळेल. राज्यामध्ये बैल बाजार बंद आहेत आणि नाही, असं आहे, मुळामध्ये शेतकऱ्यांचं जे पूर्वीचं अर्थचक्र आहे ते थांबलेलं होतं. ज्या देशी गायी आहेत, ह्या देशी गायी ही माता आहे आणि देशी गायी आम्ही शेतकरी कधीच विकत नाही, त्यामुळं देशी गायी कसाकडे नेण्याचा प्रश्नच येत नाही. पण ज्या जर्सी गायी आहेत किंवा ज्या म्हाताऱ्या झालेल्या जर्सी गायी आहेत किंवा भाकड बैल आहेत, हे बैल शेतकरी वागू शकत नाही, कारण शेतकऱ्यांची अवस्था, घरातला माणूस आजारी पडला तर दवाखान्यात न्यायची त्यांची परिस्थिती नाही आहे. त्यामुळे शेतकरी काय करतात, कधी कधी हा बैल मार्केटला नेतात, दुसरा बैल आणतात. व्यवहार असतो व्यापाऱ्यांशी झालेला किंवा लोकल व्यापाऱ्यांशी. आता हे बैल बाजार बंद झाल्यामुळं सगळे व्यवहारच थांबलेले आहेत, अर्थचक्रच त्या ठिकाणी थांबलेलं आहे. तर मला असं वाटतं की गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये सरकारने सुधारणा केली पाहिजे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट केल्या पाहिजे. आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना त्रास होतोय. आता जसं पुण्यामध्ये एका शेतकऱ्याच्या म्हशी 1 वर्षापूर्वी अडवल्या गेल्या आणि त्या म्हशी कोंडवाड्यात नेल्या आणि कोर्टात जाऊन त्या शेतकऱ्याने ऑर्डर आणली, या म्हशी परत द्या. कोंडवाड्यात गेल्यावर त्या म्हशीच दिसत नाही आहेत, मग कुठे गेले? शेतकऱ्यांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय. तर मला असं वाटतं या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक विस्तृत बैठक लावावी आणि सगळ्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना बोलवावं आणि बैठक लावून सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं, मग त्याच्यावर निर्णय घ्यावा. विमा कंपन्यांना आम्ही सातत्यानं जाऊन भेटतोय, तर ते म्हणतात की सरकारनं आमचा मागचा 2024चा हप्ता अजून दिलेला नाही. सरकारनं कंपनीला पैसे न दिल्यामुळं कंपन्यांनी हे पैसे थांबून ठेवलेले आहेत आणि कंपन्यांनी प्रचंड मोठा घोळ केलेला आहे. आमची तर मागणी अशी आहे की 2014 पासून, जेव्हापासून पीक विमा योजना लागू झाली तेव्हापासून आतापर्यंतचं पूर्ण टेस्ट ऑडिट करा आणि दूध का दूध पाणी का पाणी करा. लाखो कोटींचा भ्रष्टाचार पीक विमा कंपन्यांनी केलेला आहे आणि सरकार याच्यामध्ये सामील आहे, सरकारमधले मंत्री याच्यामध्ये सामील आहेत. म्हणजे 2 शेतकरी एक धुऱ्याला धुरा लागून आहेत, एका शेतकऱ्याला पैसे मिळतात, दुसऱ्याला मिळत नाही आणि नुकसान टाकायची सुद्धा 500-500 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून या कंपन्यांच्या मार्फत घेतले जातात. मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्यांनी घोटाळा केलेला आहे. या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. देशातला मोठा स्कॅम हा समोर येऊ शकतो.
मराठा जनतेची फसवणूक केली जाते सत्ताधारी पक्षातून, काय म्हणते? नाही, हे बघा, मला मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा तयार झाला हा शेतीच्या शोषणातून आलेला प्रश्न आहे. लक्षात घ्या, स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये शेतीमालाच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे सरकार सत्तेवर आले त्यांनी शेतकऱ्याला लुटण्याचं काम केलं, शेतीमालाचे भाव पाडण्याचं काम केलं. त्यामुळं आर्थिक दारिद्र्य तयार झालं. आणि शेती करणारा समूह कोणता आहे? हा मराठा समूह आहे, हा कुणबी समूह आहे. गावखेड्यातला माणूस शेती करतो, मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा शेती करतो. त्यामुळं सरकारच्या धोरणामुळे आर्थिक दारिद्र्य आलं आणि त्या आर्थिक दारिद्र्यातून आरक्षणाचा प्रश्न तयार झाला. कदाचित 1972 साली 1 तोळा सोना आणि 1 क्विंटल कापूस बरोबरीत होता. आज सोन्याचा तोळ्याचा भाव 1 लाख रुपये आहे आणि कापसाचा भाव 6,500 रुपये आहे. सोन्याच्या बरोबरीत जर कापसाचा भाव वाढला असता तर कदाचित आरक्षणाचा प्रश्नच समोर आला नसता, असं माझं मत आहे. आरक्षणाचं अपत्य हे शेतीच्या शोषणातून आलेलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये लाखो लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे लाटले गेलेले. काय झालंय, हे सरकार 3 पक्षाचं आहे आणि हे दाखवत जरी नसले तरी एकमेकांची जिरवण्यामध्ये यांच्या अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. कदाचित यांच्या विशिष्ट नेत्यांच्या मतदारसंघातले मतदार यांच्या उलटे जावेत अशी भावना मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये असू शकते. त्यामुळं कदाचित त्या लाडक्या बहिणींचे पगार बंद केले म्हणजे त्यांचा रोष यांच्यावरील, यांनी आमचे पगार बंद केले असं असू शकतं. परंतु लाडक्या बहिणीची जी योजना आहे ही खरं तर फक्त मतं घेण्यापुरती आणलेली होती. आता हळूहळू ही लाडक्या बहिणीची योजनाच अशा लाभार्थी कमी करत 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 हे शून्यावर आणणार, ही योजनाच बंद करणार. हा डाव आमच्या पहिले लक्षात आला होता आणि आता पण पुढे तुम्हाला सांगून ठेवतो, ही योजनाच हळूहळू बंद करण्याच्या हे मार्गावर आहेत. मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांची मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा. आपली काय भूमिका असणार? हे असं आहे की हे नैसर्गिक संकट आहे आणि या संकटाच्या माध्यमातून जे काही नुकसान झालं आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी म्हशी वाहून गेल्या, गायी वाहून गेल्या, जनावरांचं नुकसान झालं, शेती खरडून गेली. आता ही शेती 2-2, 4-4 वर्षसुद्धा वहिती होणार नाही अशी परिस्थिती आहे आणि पिकांचं तर नुकसान झालंच झालं. अशा परिस्थितीमध्ये सरकार किती मदत देणार आहे आम्हाला? 2 हेक्टरची, म्हणजे 13,600 आणि 13,600. हेक्टरची मर्यादा 2. आता मला सांगा, 20 एकर ज्यांचं नुकसान झालं, ज्यांचं 25 एकराचं नुकसान झालं, 50 एकराचं नुकसान झालं, त्यांना 27,000च्या मदतीनं काय होणार आहे? आणि खरडून गेलेल्या जमिनीचं काय, जनावरांचं काय, घरादारात पाणी गेलं त्याचं काय? सरकारची मिळणारी मदत ही अत्यल्प असणार आहे. म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की मदत द्यायची असेल तर जरा सरळ हाताने द्या. 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. 16 लाख कोटींचं कर्ज उद्योगपतींचं जर केंद्र सरकार माफ करू शकतं उद्योग तोट्यात गेला म्हणून, तर मग आमचाही उद्योग सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात गेला आहे, तर आमचं कर्ज सरकार माफ का नाही करू शकत? म्हणजे शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असले की यांच्या तिजोरीत खणखणा नसतो. मग तिजोरीत पैसा नाही, आर्थिक अडचण सुरू आहे म्हणून आमदारांचे पगार थांबले का? प्रधान सचिवांचे पगार थांबले का? कलेक्टरचा पगार थांबला का? नाही. फक्त सरकारच्या तिजोरीतला ताण हा निव्वळ शेतकऱ्यांवरच दाखवायचा म्हणून आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना सरकारबद्दल आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रस्त्यावर दिसतील. या सरकारला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल अशी परिस्थिती राहील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.